नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दिव्यांग भवनच्या अंतर्गत काही जागांची भरती आलेली आहे आणि त्याच्यामध्ये बरेच सगळ्या पोस्ट ज्या आहेत त्या पोस्टची डायरेक्ट भरती होणार आहे। तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यूला त्या ठिकाणी जायचं आहे। तर आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या पोस्ट आहेत आणि त्याच्यासाठी काय क्वालिफिकेशन दिलेलं आहे हे पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला ही जी काही भरती आहे तुम्हाला इथं कोणतीही ऑनलाईन एक्झाम वगैरे द्यावी लागणार नाही। तर तुमचं जे सिलेक्शन आहे ते डायरेक्ट इंटरव्ह्यू मधून सिलेक्शन होणार आहे आणि त्या इंटरव्ह्यूच्या तारखाही आपण कशा पद्धतीने आहेत त्या पाहणार आहोत आणि पोस्टही कशा पद्धतीने आहेत त्या आपण पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, आपण आपल्याच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, वैद्यकीय पण क्षेत्रातील बऱ्याच सगळ्या पोस्ट त्या ठिकाणी असणार आहेत आणि आपण पाहत आहोत की इथं ज्या तुम्हाला दिलेल्या आहेत पोस्ट ते आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आणि पोस्ट आहे एक। त्याच्यासाठी तुम्हाला MBA ऍडमिन किंवा ह्युमन रिसोर्स डिग्री जी आहे तिथं तुम्हाला आवश्यक आहे आणि त्याचा जो अनुभव आहे तो तुम्हाला मिनिमम 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथं आवश्यक आहे। हे जी काही असणार आहे भरती ती कॉन्ट्रॅक्ट पिरियड वरती असणार आहे, 5 वर्षासाठी तुमचं कॉन्ट्रॅक्ट असणार आहे आणि याचं जे एज लिमिट दिलेलं आहे ते एज लिमिट तुम्हाला 35 वर्ष दिलेलं आहे आणि सॅलरी जे आहे ते तुम्हाला इथं पर मंथ 60,000 रुपये इतकी सॅलरी असणार आहे। त्याच्यानंतर अकाउंटंटसाठी एक पोस्ट आहे, MCOM इन फायनान्स इथं आवश्यक आहे क्वालिफिकेशन। मिनिमम एक्सपिरियन्स जो आहे तो 5 वर्षाचा आहे आणि कॉन्ट्रॅक्ट पिरियड जे आहे ते 5 वर्षाचा आहे। एज लिमिट तुम्हाला 35 दिलेला आहे आणि सॅलरी तर तुम्हाला 40,000 रुपये दिलेला आहे। ज्युनियर अकाउंटंट कम कॉम्प्युटर ऑपरेटर ही एक पोस्ट आहे। याच्यासाठीचं क्वालिफिकेशन ही पाहू शकता तुम्ही, BCom प्लस CIT प्लस टॅली आणि मिनिमम 1 वर्षाचा इथं तुम्हाला अनुभव विचारलेला आहे आणि कॉन्ट्रॅक्ट पिरियड एज लिमिट 25, सॅलरी 30,000 रुपये पर मंथ। त्याच्यानंतर ह्या ज्या काही 3 पोस्ट आहेत त्या 3 पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही 21/6/2024 रोजी सकाळी 10 ते 2 या वेळामध्ये, तुम्हाला मी या व्हिडिओच्या शेवटी जो ऍड्रेस आहे तो ऍड्रेसही देणार आहे, त्या ठिकाणी डायरेक्ट इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला काय व्हायचं आहे, उपस्थित व्हायचं आहे। त्याच्यानंतर रिसेप्शन कम कॉम्प्युटर ऑपरेटर ही एक जागाची पोस्ट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन इन आर्ट्स सायन्स कॉमर्स कोणतंही असेल तर चालणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला इथं MSCIT ही आवश्यक आहे। मिनिमम एक्सपिरियन्स जो आहे तो इथंही 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे। एज लिमिट 30 वर्ष आणि सॅलरी जी आहे ते 28,500 इतकी तुम्हाला इथं सॅलरी दिली जाणार आहे। लायब्ररियन एक पोस्ट आहे, डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स याचं क्वालिफिकेशन असणार आहे। एक्सपिरियन्स तुम्हाला इथं 2 वर्षाचा मागितलेला आहे। सेम कॉन्ट्रॅक्ट पिरियड आहे, एज लिमिट 30 वर्ष आणि सॅलरी आहे 28,500। इथं दुसरी पोस्ट आहे लिफ्टमन, 2 जागा आहेत आणि त्याच्यासाठी क्वालिफिकेशन काय दिलेलं आहे तुम्हाला इथं 12वीचं क्वालिफिकेशन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लिफ्टमन कोर्स कॅन्डिडेट असेल तर त्यांना प्रेफरन्स दिला जाणार आहे। मिनिमम 1 वर्षाचा अनुभव आहे सेम बाकीचं आणि सॅलरी तुम्हाला इथं 25,000 रुपये पर मंथ दिलेले आहे। त्याच्यानंतर शिपाई ज्या आहेत त्या 8 जागा आहेत शिपायाच्या, क्वालिफिकेशन इथं तुम्हाला 12वी पास म्हटलेलं आहे। इथं पाहू शकता तुम्हाला मिनिमम 3 वर्षाचा एक्सपिरियन्स, कॉन्ट्रॅक्ट इयर 5 वर्ष असणार आहे आणि सॅलरी जे आहे ते 25,000 पर मंथ असणार आहे। त्याच्यानंतरची जी पोस्ट आहे गार्डनर आहे, एक पोस्ट आहे त्याच्यासाठी डिप्लोमा सर्टिफिकेट इन गार्डनरचं तुमचं असलं पाहिजे। मिनिमम 2 इयर एक्सपिरियन्स, 5 इयर कॉन्ट्रॅक्ट पिरियड, 30 वर्ष एज लिमिट आणि सॅलरी 25,000 दिलेले आहे। त्या ज्या काही तुम्हाला ज्या पोस्ट दिलेल्या आहेत या सर्व पोस्टसाठी तुम्हाला 22/6/2024 ला सकाळी 10 ते 2 या वेळेमध्ये डायरेक्ट इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहायचं आहे आणि इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला कुठं उपस्थित राहायचं आहे तो इथं तुम्हाला ऍड्रेस दिलेला आहे मित्रांनो। फर्स्ट फ्लोअर दिव्यांग भवन, मोरवाडी, सर्वे नंबर 31/1 ते 5, 32/1B, 3 ते 6 बिहाइंड सिटी 1 मॉल पिंपरी 18 या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, इंटरव्ह्यू साठी उपस्थित राहायचं आहे मित्रांनो। ज्यांना आता आपण ज्या काही पोस्ट पाहिल्या त्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करणार असेल तर डायरेक्ट तुमची इथं इंटरव्ह्यू असणार आहे, कोणतीही ऑनलाईन एक्झाम नसणार आहे आणि हे जे काही कॉन्ट्रॅक्ट पिरियड आहे ही भरती 5 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट पिरियडसाठी होणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन भरतीसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा
म्हणजे असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।